कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक। गोरेगाव येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन। बुलढाणा येथील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला हिंगोलीतील शेतकऱ्यांनी दर्शविला पाठिंबा। शेतकऱ्यांसाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करीत हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या जीआरमधील अटी शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी देण्यात यावी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोरेगाव हिंगोली रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून शासनाचा निषेध व्यक्त केला। तसेच 1 रुपयात पीक विमा योजना पूर्ववत सुरू करावी, शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे, अशा विविध मागणी करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला धारेवर धरले होते। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल लवकरच घेतली नाही तर यापुढे मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीश डोळे, प्रवीण मते, मनोहर सावके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्याला फसवलं, याच्यामुळे दर दिवसाले 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करायले। या फडणवीसनं आम्हाला सांगितलं होतं तुमची सरसकट कर्जमाफी करू, पण 2026चा जो शासन निर्णय काढला त्यात खंडीच्या पिढी 107 अटी या देवेंद्र फडणवीसनं घातल्या। याच्यातले आमचे 10% शेतकरी त्या कर्जमाफीत बसणार नाहीत आणि यासाठीच याच्या निषेधार्थ आमचे शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलढाण्याला त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। आजचा दुसरा दिवस आहे, पण सरकारचा एकही मंत्री त्या तिकडे तोंड दाखवा आला नाही। मस्त एसीमध्ये बसून काजू बदाम खायले आणि याच्या सगळ्याचा या मंत्र्याचा मुखिया देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याची मजा पाहायला, शेतकऱ्याला अटीतटी घालून त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित ठेवायला। म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्याला खेटरा हाणले आणि त्याचा पुतळाही जाळला। फडणवीस सरकार याच्यावर जर जागावर आला नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईच्या मंत्रालयावर येऊन त्या ठिकाणी दांगडो करू, एवढं मात्र निश्चित आहे।